पाचनशक्ती सुधारणारे लिंबाचे लोणचे. लिंबाचा वापर आपण रोजच्या जीवनामध्ये करत असतो, परंतु असं जर आपण लोणचं बनवलं तर हे वर्षभर टिकतंसुद्धा आणि याने आपली पाचनशक्तीसुद्धा सुधारते. तर चला, आज आपण साधी, सोपी आणि हेल्दी रेसिपी बघणार आहोत. पाचनशक्ती वाढवणारे गूळ आणि लिंबाचे लोणचे. लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला ताजी पिवळी धम्म लिंब पाहिजे आहेत आणि रसरशीत अशी लिंब आपल्याला पाहिजे आहेत. तर ही लिंब आता आपण स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेऊया. पाण्यामध्ये मीठ टाकूया, जेणेकरून की हे लिंब अगदी स्वच्छ निघतील. आणि आपण याला 5 मिनिटे पाण्यामध्ये असंच ठेवूया आणि स्वच्छ नंतर आपण धुवून कोरडे करून घेऊया. खूप सुंदर लोणचं होतं हे, वर्षभर टिकणारे आणि आरोग्यदायी लोणचे असे आहे. साधी सोपी रेसिपी आणि हेल्दी रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. स्वच्छ असे लिंब धुवून घेतलेले आहेत आणि हे आपण आता पुसून घेऊया, कोरडे करून घेऊया. माझ्या घरी हे लोणचे फार आवडते. तुम्ही टिफिनला नेऊ शकता, घरी खाऊ शकता आणि तुमची पाचनशक्ती वाढण्यामध्ये मदत होते. तर चला आता आपण बारीक बारीक असे याचे काप करून घेऊया. एका लिंबाचे किमान आपण 8 तुकडे करून घेऊया आणि ह्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपण बाजूला काढूया. बिया बाजूला काढल्यामुळे काय होईल की आपले जे लोणचे आहे ते कडसर लागणार नाही. आणि इथे हिरवट लिंबसुद्धा घ्यायचे नाही आहेत. हिरवट लिंब जर घेतले तर त्यानेसुद्धा लोणचं थोडंसं कडसर होते. आणि पातळ आवरण असलेलीच लिंब आपल्याला घ्यायची आहेत. त्यामुळे त्याला तेल मीठ लवकर लागतं, म्हणून आपण ही पातळ पापुद्रा असलेली लिंब घेतलेली आहेत. आता आपण ही लिंब वाफवून घेणार आहोत. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी कुकरमध्ये आणि वर मी चाळणी ठेवणार आहे. त्या चाळणीतून वाफ लागून ही लिंब अतिशय छान शिजतील. आपल्याला जास्त शिजवायचे पण नाही आहेत. अगदी 5 मिनिटामध्ये आपले लिंब वाफवून घेणार आहोत आपण. लिंब वाफवलेली आहेत. आता आपण याला थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला बनवूया. इथे आपण मिरे आणि कलमी घेतलेली आहे. मंद आचेवर आपण थोडंसं याला भाजून घेऊया. 7 ते 8 लवंगा घेतलेल्या आहेत. 1 चमचा सोप घेतलेली आहे आणि थोडासा यामध्ये आपण ओवासुद्धा टाकणार आहोत. हे थोडंसं भाजून घेऊया आणि मिक्सरला दळून घेऊया. त्यात मी हिंग पण टाकलेलं आहे थोडंसं. 1 पळी तेल घेऊन आपण इथे 300 ग्राम गूळ मी घेतलेले आहे. लिंब मी अर्धा किलो घेतले होते, पण ते शिजून पाव किलो झालेले आहेत. त्यामुळं मी गूळसुद्धा त्याच्या बरोबरीनेच टाकत आहे. थोडंफार कमी जास्त तुम्ही टाकू शकता. गूळ चांगला आपण तळून घेऊया आणि गूळ तळल्यानंतर आपण त्यामध्ये आपले मसाले टाकूया. मंद आचेवरच गूळ तळायचा आहे, नाहीतर तो बुडाला लागेल. म्हणून आपण सतत याला ढवळत राहूया. जाडसर वाटलेला मसाला, तिखट, मी थोडं तिखट जास्तच टाकलेलं आहे. तुम्हाला कमी प्रमाणात लागत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. थोडीशी हळद आणि आपले शिजलेली लिंब, हे सर्व मिश्रण आपण एकत्र करूया. आता ह्या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटणार आहे. मंद आचेवर आपण हे शिजवत आहोत. यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. याने आणखी टेस्ट वाढते लोणच्याची.
तयार आहे आपलं लोणचं. खूप छान सुगंध सुटलेला आहे लोणच्याचा. तुम्हीही जरूर करून बघा. रसरशीत असं लोणचं झालेलं आहे आणि वर्षभर टिकणारं लोणचं आहे. याच्यामध्ये टिकण्यासाठी काहीही दुसरे टाकायची गरज नाही आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे लोणचं वर्षभर टिकवू शकता. तर तयार आहे आपले लोणचे खाण्यासाठी. आता लोणचं थंड झालेलं आहे आणि आता मी हे भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. बघा तुम्ही किती सुंदर असं रसरशीत आपलं लोणचं झालेलं आहे. चला तर आता चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आपल्या चॅनलवर अशाच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आरोग्यदायी, साधी, सोपी आणि हेल्दी रेसिपी. चला तर आता भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.